नमस्कार. सावित्रीची लेक म्हणून ज्यांचा सन्मान झाला अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील पदोन्नतीप्राप्त इंचार्ज सिस्टरांशी आपण बातचीत करतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि काम कुठं करतात ते सांगा. द हायेस्ट इन मी बाउज डाऊन द हायेस्ट इन यू. माझ्या शरीरातला परमात्मा तुमच्यातल्या परमात्माला नमस्कार करत आहे. आज मी माझे आद्य दैवत सावित्रीबाई फुले, फ्लॉरेन्स नाइटिंगेल, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे गुरुजन यांना स्मरून मी मधुरा उमेश कुरुलकर तुम्हाला नमस्कार करत आहे. मी सध्या डायलिसिस युनिटमध्ये परिसेविका या पदावर कार्यरत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर इथं डायलिसिस युनिटमध्ये मॅडम काम करत आहेत. मॅडम, आपलं शिक्षण किती झालं आणि कुठं झालं? माझं शिक्षण 12वी पर्यंत झालं. रयत शिक्षण संस्था माढा येथे झालं आणि त्याच्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सोलापूर इथे स्टाफ नर्स JNM यासाठी मी हे केलं. हा 3 वर्षाचा कोर्स कंप्लीट केला. आपलं प्रॉपर गाव कुठलं? सोलापूर जिल्ह्यातलं माढा तालुका. ओके. आपण आतापर्यंत कोणत्या पदावर काम करीत होता आणि आता प्रमोशन कुठल्या पदावर मिळालं? मी आतापर्यंत अधिपरिचारिका या पदावर काम करत होते आणि आता माझं परिसेविका या पदावर माझी पदोन्नती झालेली आहे. तुम्ही अधिपरिचारिका म्हणून कामाचं स्वरूप काय होतं? माझ्यापर्यंत ज्यावेळेस पेशंट आला त्यावेळेस पेशंटचं ओव्हरऑल म्हणजे बघून की पेशंट कोणत्या कंडिशनमध्ये आहे ती कंडिशन बघून त्याला ओव्हरऑल ट्रीटमेंट देणे. म्हणजे त्या ट्रीटमेंटमध्ये त्याचं कम्फर्ट आला, डाएट आलं, त्याचं हायजीन आलं आणि त्याचं मेडिसिन ट्रीटमेंट आलं. ही कामं आम्ही करत होतो. आणि आता परिसेविका या पदावर ज्यावेळेस पदोन्नती झाली त्यावेळेस माझं मॅनेजमेंट, सुपरविजन ह्याच्यामध्ये वॉर्डची स्वच्छता आली. त्याच्याबरोबरच पेशंटला लागणारे जे इंजेक्शन्स आहेत, मेडिसिन आहेत, त्यांचा स्टॉक आपल्याकडे किती आहे, जर तो कमी प्रमाणात असेल तर तो मागवणे, त्याचा हिशोब ठेवणे आणि परत नसलेला स्टॉक परत मागवून घेणे आणि आपले रेकॉर्ड्स, आपले रिपोर्ट्स हे व्यवस्थित त्याचं डॉक्युमेंटेशन करणे, ह्या गोष्टी मी करतेय. आणि त्याबरोबरच आपल्याला जी पेशंटच्या संदर्भात जी मशिनरी आहेत, म्हणजे मी डायलिसिस युनिटमध्ये काम करते तर माझ्याकडे डायलिसिस मशीन आणि जी हेवी मशिनरी आहेत तर म्हणजे त्यांचं हे जे आहे मेंटेनन्स जो आहे तो बघणे, जर त्याच्यामध्ये काही बिघाड झालेला असेल तर त्याचा रिपोर्ट्स करणे आणि रिपोर्ट्स करून परत मग तरी सुद्धा म्हणजे ते अद्ययावत ठेवणे आणि जर ती होत नसतील तर त्याचं निर्लेखन करणे, ही सगळी मला काम करावी लागतात. त्याचबरोबर माझी जी डायलिसिसची टीम आहे त्या टीमला त्यांच्या कामाची मॅनेजमेंट समजावून सांगून त्यांच्याकडून काम करून घेणे आणि आपल्या वॉर्डमध्ये एक हेल्दी वातावरण ठेवणे. आणि माझ्यापर्यंत माझं एक थॉट काय आहे सर, की माझ्यापर्यंत जो पेशंट येतो तो पेशंट माझ्याकडून इन्फेक्शन होऊन बाहेर नाही गेला पाहिजे, ह्याची मी म्हणजे पुरेपूर काटेकोरपणे जबाबदारी घेऊन मी ते काम म्हणजे 100% करते. त्या आलेच्या मशीन ज्या असतात त्याचं काही तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे का? नाही सर, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या शिक्षणामध्ये तर ह्याचं काही हे नव्हतं, म्हणजे शिकवलेलं नव्हतं आम्हाला. पण मी तिथं गेल्यानंतर माहीत करून घेतलं आणि आमच्या इथं टेक्निशियन्स आहेत, डॉक्टर्स लोक आहेत, तेच त्यांचा मेंटेनन्स वगैरे ते सगळं मला म्हणजे ते करतात आणि त्याच्यामध्ये काय आहे हे बघून मी त्याची माहिती करून घेऊन मी त्याची म्हणजे काम करते. एक नर्स म्हणून जेव्हा काम करत असतात त्यावेळेला फक्त रुग्णसेवा करणं आणि इंजेक्शन देणं आणि त्यांचं बेड करणं एवढंच काम नाही, तर त्याच्यासोबत इंजिनियर असल्यासारखं त्या मशीनची माहिती करून घेऊन ती मशीन जर बिघडली तर त्याचा मेंटेनन्स पाहणं हे सुद्धा सिस्टर काम करत आहेत. या नर्सिंग क्षेत्रामध्ये येण्याची आपल्याला प्रेरणा कशी मिळाली? सर, मी ज्यावेळेस शाळेमध्ये होते त्यावेळेस माझ्यासमोर ना एक म्हणजे हे राहत होत्या, सिस्टर राहत होत्या, तर त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावशाली होतं ना, त्यांच्याकडून मला म्हणजे प्रेरणा मिळाली. कारण का त्यांचा जॉब करून त्यांचं घर कसं चालवतात किंवा त्या दुसऱ्यांची कम्युनिकेशन कसं करतात, मी त्यांच्याकडे जायची आणि त्यांचं काम कसं आहे किंवा त्यांना काय करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी मी समजावून घेतल्या आणि मला ते भावलं फार. त्यामुळे मला ती प्रेरणा मिळाली आणि मी या प्रोफेशनमध्ये आले. नोकरीवर असताना बरेच चांगले वाईट अनुभव येतात.
तर तुम्हाला असा कुठला समाधान देणारा आनंददायी असा काय अनुभव आहे का, तो सांगा. मला समाधान देणारा पहिला अनुभव माझा असा आहे की सर, मी म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर झालं तर लेबर रूम हे खूप म्हणजे क्रिटिकल आणि हेवी वॉर्ड समजला जातो तो. तर तिथं मी एक 6-7 वर्ष काम केलं सर. पण तिथं काय असतं की बर्थ असतो ना, त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर त्यामुळे ते मला खूप आवडायचं. म्हणजे डिलेव्हरी झाल्यानंतर आईच्या, नातेवाईकांच्या चेहऱ्यावर जे हसू असतं, जे समाधान असतं, ते खूप म्हणजे आपल्याला आनंद देऊन जातं. आणि तिथं मी माझे 100% दिले सर. आणि त्याच 100% मुळे की मला तिथं 2 बेस्ट वर्करचे अवॉर्ड मिळालेत. आणि त्याच्यानंतर सर हे पण झाला म्हणजे चांगला अनुभव अजून एक की कोविडमध्ये पण आम्ही जे काम केलं ना सर, मी माझा अनुभव असा सांगेन की मला आर्थरायटिस झालेला होता त्या पिरियडमध्ये. तर माझी फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह आहे सर. की ज्यावेळेस कोविड आला, मला चालता येत नाही, माझी अवस्था तर अशी होती की पूर्ण हॉस्पिटल ओळखते की माझी अवस्था कशी होती. मी अशी भिंतीला धरून चालत होते सर. तर पण मग म्हणजे पीपी किट घालणं काढणं हे पण माझ्यासाठी एक टास्क असायचा. मुली म्हणजे पीपी किट असं मला बसून घालायच्या, काढताना पीपी किट अंगातून माझ्या फाडून काढावी लागायची. म्हणजे एवढा टास्क होता. पण तरी सुद्धा मी एक चॅलेंज म्हणून त्याला स्वीकारलं. आणि माझी म्हणजे हे जी होती जबाबदारी ती मी 100% तिथं पार पाडली. आणि आता मला वाटतं की प्रत्येक गोष्ट आहे ना, म्हणजे सिच्युएशन कुठली पण असू दे, त्याच्यामध्ये जर आपण स्टील राहिलं, काम राहिलं ना, तर म्हणजे त्या सिच्युएशन मधून परमेश्वर आपल्याला बरोबर बाहेर काढून टाकतो. आणि आता मला असं वाटतंय की म्हणजे माझे मिस्टर पण ह्या गोष्टीला, जेव्हा कोविड आला आणि मी माझ्या मिस्टरांना म्हणलं की आता काय करायचं, तर माझे मिस्टर म्हणाले की तू काम करायचंच. कारण जर तू आत्ता जर माघार घेतली, स्वतःला जर डिमोटिवेट केलंस, तर असं होईल की म्हणजे युद्ध सीमेवर युद्ध लागलेलं आहे आणि तू घरात बसलीस, म्हणजे पाठ फिरवलीस. आणि हा गिल्ट तू आयुष्यभर तुझ्या मनामध्ये राहू नये म्हणून तू आता काम करायचं, जसं होईल तसं कर. त्या एका वाक्यानंतर सर मला असं गुजबम येत आहेत की मी जी स्टील झाले आणि असं वॉरियर सारखी मी ड्रेस घालून निघायचे. आणि त्याचं समाधान आता मला खूप आहे की मी ताठमानेनं लोकांना सांगू शकते की एवढी सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आली होती तरी पण मी त्याला फेस केलं. हे 2 अनुभव मला खूप छान आहेत. आणि आत्ता मी डायलिसिस युनिटमध्ये मी परिसेविका म्हणून ज्यावेळेस मी काम करते, त्यावेळेस सर मी म्हणजे पेशंट माझ्याकडे आल्यानंतर म्हणजे जवळजवळ आमच्याकडे सगळे येणारे पेशंट डायलिसिसला म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कसे आहेत, तर त्यांचा मी कम्फर्ट बघते. आणि हे होतात मी आमच्याकडे मोस्टली पेशंट हे ना खेड्यापाड्यातून खूप येतात सर, लांबून लांबून येतात. आणि मग त्यांना मी सांगतो की अरे म्हणजे आता जवळजवळ डायलिसिस युनिट हे सगळीकडेच झालेले आहेत. त्यांना आम्ही समजावून सांगतो की तुला जे जवळ पडेल तिथं जाऊन तू डायलिसिस कर. पण ते पेशंट काय म्हणतात की नाही, आम्हाला इथंच छान वाटतं. म्हणजे हा माझ्यासाठी एक फीडबॅक आहे सर. आणि इथं सुद्धा सर मला डायलिसिस युनिटला मला बेस्ट डायलिसिस युनिट म्हणून पण अवॉर्ड मिळालेलं माझ्या युनिटला. म्हणजे हीच माझ्या कामाची पावती असं मी समजते. खरं आहे. जे किडनी फेल्युअरचे पेशंट असतात त्यांना किडनीतून लघवी तयार न होता ती रक्तात मिसळते आणि त्यांना शारीरिक त्रास होतो. अशा व्यक्तींचं डायलिसिस करायला लागतं. आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत बऱ्याच ठिकाणी डायलिसिस हे मोफत होऊ शकतं. तर लांब लांबून पेशंट येत आहेत कारण सिव्हिल हॉस्पिटलला ते फ्री मिळतं म्हणून. पण इतर ठिकाणी ते फ्री मिळू शकतं. आणि हे सिस्टरनी रुग्णांना सांगितलं तरी सिस्टरांचा अतिशय लाघवी स्वभाव आणि त्यांचं कर्तव्य दक्षता हे पाहून रुग्ण यांच्याकडे येतात. खरोखर हे क्रेडिटेबल आहे. आणि सगळ्यांचं सगळं झालं ना सर, डायलिसिस वगैरे झालं ना, पेशंटला काय डाएट द्यायचं इथपासून म्हणजे आम्ही सगळं जाताना पण पेशंटला सांगतो, नंतर तुला कधी यायचं वगैरे सगळं. येस. एखादा कटू अनुभव काय आला असल्यास सांगा. कटू अनुभव असं म्हणता येणार नाही सर. पण ज्यावेळेस माझं लग्न झालं आणि प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस मी पहिल्यांदा लातूरला होते. आत्ता मी म्हणजे 2008ला इकडे आले ट्रान्सफर होऊन. पण त्यावेळेस काय झालं की प्रवास जो मला म्हणजे करावा लागला, 9 महिने प्रवास करायला लागला. तर त्याच्यामध्ये ना की अशी सिच्युएशन आली होती की मी सुट्टी माझी म्हणजे डिलिव्हरी जी होती ती जरा कॉम्प्लिकेटेड होती. म्हणून मी म्हणजे अगोदर म्हणजे मॅटर्निटीच्या अगोदर 1 महिना सुट्टी घेतलेली होती. पण मला नंतर असं कळालं की तू 1 दिवस का होईना येऊन इथं ड्युटी कर.
असं मला ज्यावेळेस सांगण्यात आलं त्यावेळेस मी लातूरला गेले. पण ज्या दिवशी मी एक दिवस ड्युटी करून परत येणार होते त्याच दिवशी म्हणजे असं झालं की सासूबाई माझ्या बरोबर आलेल्या होत्या. पण सिच्युएशन अशी होती की सासूबाई माझ्या पहिल्यांदा लातूरमध्ये आलेल्या, त्यांना तिथलं काही माहित नव्हतं, फक्त मला एक सपोर्ट म्हणून त्या माझ्या बरोबर आलेल्या होत्या. आणि ज्या दिवशी एक दिवस ड्युटी करून मी परत येणार होते त्याच दिवशी मला लेबर पेन तिथं सुरू झाले. हा आणि म्हणजे आणि तिथं त्या दिवशी म्हणजे मी डिलिव्हरी झाली तिथे. पण असे पण अनुभवांना आम्हाला फेस करावं लागतं हे मला सांगायचं. अतिशय अडचणींमधून वाट काढायला लागते. नोकरी करीत असताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात काय अडचण आली ती आत्ताच सिस्टरने सांगितलेली आहे. पण इन जनरल असं नोकरी आणि कुटुंब या दोन्ही याच्यावरती काम करताना काय कसरत करायला लागली? कसरत असं नाही सर, कारण का मी 23 वर्ष झाले एकत्र कुटुंबात राहते आणि माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे कधीही कुठलीही जर आमच्या घरात म्हणजे कुणाला जरी काही हे झालं ना तर आम्ही सगळे मिळून त्या सिच्युएशनमधून बाहेर पडतो. म्हणजे कोविडमध्ये पण सेम तसंच झालं की सगळेजण घरात होते, फक्त मी एकटी अशी व्यक्ती होते की मी बाहेर जात होते. तरी पण मी असा विचार केला की माझ्यामुळं पूर्ण कुटुंब सफर म्हणजे होऊ नये, म्हणून मी मिस्टरांना विचारलं की मी जाऊन हॉस्टेलला राहू का. तर म्हणजे सगळ्यांचा सल्ला घेतला तर ते म्हणले नाही, तू घरातच राहायचंस आणि जे काय असेल ते आपण सगळे मिळून फेस करूयात. आणि आमच्या घरामध्ये 90 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत सगळ्या वयोगटातले लोक आहेत. किती लोकांची फॅमिली आहे? आम्ही 10 लोक आहोत. खरोखर एकत्र कुटुंब पद्धतीचे जे फायदे असतात ते सिस्टरांनी सांगितलेले आहेत आणि कुटुंबातून त्यांना चांगला सपोर्ट मिळालेला आहे. तुम्ही नर्सिंग पेशाकडे आणि त्या म्हणजे त्यांच्या सपोर्टिव्हमुळे ना सर 27 वर्ष मी आता माझी सर्व्हिस एकदम व्यवस्थितपणे पार पडलेली. त्यांचे मी खूप धन्यवाद मानते. 27 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आपण या नर्सिंग पेशाकडे कोणत्या दृष्टीने पाहता? मी सेवा या दृष्टिकोनातून पाहते सर. कारण की ना माझा एक असा थॉट आहे की जे आपण दुसऱ्याला देतो ना तेच आपल्याला परत मिळतं. त्यामुळे आपण ज्यावेळेस म्हणजे जेवढी आम्ही समर्पण भावाने आपण म्हणजे सेवा केली ना तर त्यांचं जे समाधान असतं ना ते कुठल्याही पैशामध्ये आपण नाही मोजू शकत. त्यांचे जे ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात तेच आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी पण ते उपयोगी येतात. कारण का त्याच्यातून पण एक तुम्हाला मी किस्सा सांगेन सर की कोविडमध्ये काय झालं की माझ्या मुलीची 12वी झाली होती आणि होतं काय सर की 12वी झाली म्हटल्यानंतर पॅरेंट्स किती म्हणजे अवेअर असतात कुठे ऍडमिशन घेऊ, काय घेऊ, कसं घेऊ वगैरे. पण मला तिच्याकडे बघायला आणि तिचं ऍडमिशन प्रोसेस करायला बिलकुल माझा वेळ नव्हता. तर माझ्या मुलीने गुगलवरून फॉर्म काढले, फक्त मला विचारलाय की हे मी करू का फिजिओथेरपीचं. तर मी म्हटलं ठीक आहे, तुला जे करायचंय ते तुलाच करायचंय नंतर. तर मग तिने गुगलवरून फॉर्म म्हणजे हे केला, भरला, एक्झाम पण दिली. तर ज्यावेळेस माझी इंजेक्शनच्या हे होतं आपलं स्टोअर तिथं माझी ड्युटी होती तर त्यांच्या प्रिन्सिपलचा मला फोन आला सर की म्हणजे फोन तर मी घेऊ शकत नव्हते पण तेवढंच मी फक्त बोलले की म्हणजे तुमची मुलगी ह्याला इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे एक्झाम मध्ये हे आली आहे मेरिट लिस्ट मध्ये लागलेली आहे, तिचं नाव सगळ्यात वर आहे, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नाहीये का. सर मला काय त्यावेळेस कळालंच नाही, म्हणजे डोळ्यातून नुसतं पाणी आले की देवा मी तुला काय मागू अजून, कारण का मी त्याच्यात काय माझे एफर्ट्स नव्हते. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं चांगलं काम करतो ना त्यावेळेस परमेश्वर आपली सगळी कामं आपोआप करत असतो. ह्या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे. तुम्ही जे रुग्णसेवा केलेली आहे आणि रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत तर त्यांचे आशीर्वाद फलस्वरूप हे झालेलं आहे असं मला वाटतं. नवीन ज्या आता स्टाफ नर्सेस आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नवीन ज्या स्टाफ नर्सेस येतील त्यांना मी असं सांगेल की तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्ही इन्स्टिट्यूट जे आहे त्याची चौकशी करून तुम्ही ऍडमिशन घ्या आणि ज्या इन्स्टिट्यूटला तुम्ही ऍडमिशन घ्याल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 100% द्या. जसे की मी माझ्या घरासमोरच्या ज्या सिस्टर होत्या त्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळाली आणि मी ह्या फील्डमध्ये आले आणि या फील्डमध्ये मी आल्यानंतर माझ्याकडून जी सेवा होती त्याच्यामधून मी जे प्रभावित होत म्हणजे अशी तुम्ही सेवा द्या की आपल्याकडून प्रभावित होऊन कुणीतरी आपल्या या प्रोफेशनमध्ये यावं आणि आपल्या प्रोफेशनचा दर्जा उंचावत जावा. ह्या सल्ला मी त्यांना नक्कीच देईन. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त काल सन्मान सावित्रीच्या लेखीचा या अंतर्गत आपला सन्मान झाला, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. म्हणजे की सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केलंय, जे त्यांना त्रास सहन करावा लागलाय त्यामुळं आज मी इथं आहे.
आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे, माझं कुटुंब आनंदी आहे आणि सगळा आपल्या लेडी म्हणजे स्त्रियांचा जो समाज आहे तो आनंदी आहे. त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आणि त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन. ह्या फिलिंग्स माझ्यामध्ये आहेत. सावित्रीच्या लेकी कुठपर्यंत मजल मारू शकतायत हे आपण पाहिलं. आज आपण इथं आलात आणि आपली माहिती दिलीत आपल्या कामाबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या आयुष्यातील अडचणींबद्दल आणि त्यावर केलेली मात याबद्दल आपले धन्यवाद. मला अजून थोडंसं सांगायचं सर, दोन तीन गोष्टी मी सांगेन की म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला जे काही मिळतं ना, ज्या प्रोफेशनमध्ये आपण काम करतो तिथून आपल्याला काही मिळतं ना, तर त्याचा भागीदार आपण एकटा नसतो. तर ही सगळी पृथ्वी किंवा जे प्रकृती आहे ती त्याची भागीदार असते. म्हणून जे आपल्याला मिळतं ना त्याचा 1% दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा आणि जे आपण दुसऱ्याला देतो ना त्यातून आपल्याला खूप सारं काही मिळतं. आणि परत की जिथं आपण काम करतो तिथं आपले 100% तुम्ही द्या, जेणेकरून की त्या प्रोफेशनचा दर्जा उंचावला जाईल. आणि आपल्या स्वतःमध्ये की धन्यवादवादी, दुसऱ्याला माफ करण्याची प्रवृत्ती, करुणा, प्रेम हे स्वतःमध्ये डेव्हलप करा, जेणेकरून की दुसऱ्याच्या जो होणारा त्रास आहे तो तुम्हाला स्वतःला फील झाला पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी करू शकता आयुष्यामध्ये. आणि की आपल्याला रोज ना 60,000 थॉट्स आपल्या विचारामध्ये म्हणजे विचार आपल्याला येत असतात. तर ते थॉट्स सगळेच पॉझिटिव्ह असतात असं नाही, खूप सारे थॉट्स हे निगेटिव्ह असतात. तर आपल्याला सकारात्मक विचारावर काम करायचे. आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता त्यावेळेस तुमच्या भावना पण तशाच सकारात्मक असतात आणि ज्या तुमच्या भावना असतात ना तशाच तुमच्या कृती पण तुमच्या हातून घडतात. म्हणून आपण जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करण्याची आपल्याला स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे. आणि झिरो कंप्लेंट लाईफ म्हणजे काय की आपल्याला देवाने खूप सारं काही दिलेलं आहे, पण आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी ना कंप्लेंट करतो. म्हणजे की आज मला सर असं बोलले, आज भाजीतच मीठ कमी पडलं, आज मला ही सिनियर अशी बोलली, म्हणजे खूप इतक्या छोट्या गोष्टी असतात. तर त्या गोष्टीत ना तुम्ही जर त्याला चांगल्या दृष्टिकोनातून जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर आपलं आयुष्य खूप आनंदी होईल. आणि ह्या गोष्टी मी कुठून शिकले तर माझे पण गुरु जे भूपेंद्र सिंग राठोड BSR म्हणून आहेत, तर त्यांनी मला खूप सारं शिक्षण देणं आणि आपल्यातली स्किल जी आहे ना ते आपण डेव्हलप केलं पाहिजे. तर म्हणून की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर सर ना मी एक स्वतः पुस्तक लिहिलंय की मी स्वतःला कसं घडवलं. तर त्याच्यातून ना जर तुम्हाला पण जर म्हणजे ते अजून प्रकाशित व्हायचंय, म्हणजे तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या असं मी तुम्हाला सांगेन. आणि माझे 2 शब्द संपवेन. आणि सर तुम्ही मला इथं येऊन आणि कालचा पण जो मला म्हणजे आमचा सत्कार करून जो तुम्ही आमचा आनंद द्विगुणित केला, तर त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि अशा मुलाखती देणं असं पहिल्यांदा वाटलं होतं की काय बोलायचं काय नाही, पण फ्लो सुचलं ते द्यायला आणि खूप छान वाटलं म्हणजे ही मुलाखत देऊन पण आणि तुमच्याशी भेटून पण. त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. खरंच नुसती रुग्णसेवाच नाही तर अतिशय पॉझिटिव्ह थॉट त्या स्प्रेड करतायत आणि त्या एक लेखिका झालेल्या आहेत. त्यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे जे आपण नक्की सगळेजण वाचूयात. आपण इथं आलात, अनुभूती आहे. खूप खूप धन्यवाद.